नमस्कार, मी जगदीश देशमुख. जयम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या जयम विशेषमध्ये आपण निलेश घायवळ परदेशामध्ये पळून गेलाय, त्यानंतर रवींद्र धंगेकर कमालीचे आक्रमक झाले, त्यामुळे महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली आहे का, हा विषय समजून घेणार आहोत. त्यानंतर भारतातील माओवादाविरोधात गेल्या अनेक दशकांपासून लढा सुरू आहे. या लढ्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा का आहे, आणि तिसरा विषय, बिहारचं मतदान जसं जवळ येतंय तसं तिथलं राजकारण हे अधिक रंजक होत चाललंय. लालू यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि चिरंजीव तेजस्वी यादव यांच्यावर फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप हे निश्चित करण्यात आलेत. काय आहे हे प्रकरण, हे तीन विषय आपल्याला समजून घ्यायचे आहेत. चला सुरुवात करूया आजच्या जयम विशेषला. पुण्यातील गुंड निलेश घायवळ हा देशाबाहेर फरार झाला. त्यानंतर शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आक्रमक झाले. त्यांनी भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील तसंच मुरलीधर मोहोळ यांच्यावर काही गंभीर आरोप केले. त्यानंतर भाजपानं धंगेकरांना शांत करा, महायुतीमध्ये वाद नको म्हणून माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांची भेट घेतली आणि महायुतीमध्ये वाद होईल असं वक्तव्य करू नका अशी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली. मात्र त्यानंतरही रवींद्र धंगेकर शांत बसले नाहीत. त्यांनी आता समीर पाटील यांच्यावरून पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांवर आरोप केलेत. त्यामुळे महायुती आता यावर काय भूमिका घेते ते बघावं लागेल. चला हा विषय समजून घेऊयात. महायुतीमध्ये वाद निर्माण होऊ शकतो, तो विषय सुरू धंगेकरांच्या ज्या वक्तव्यावरून झाला ते वक्तव्य सुरुवातीला पाहूयात. जे नेते शिवसेनेचे रवींद्र धंगेकर आहेत, तुम्ही कसं पाहताय? कारण का रोहित पवारांचे फोटोज, रोहित पवारांनी काल सांगितलं की राम शिंदे यांना तो मानतो, राम शिंदेचा जवळचा कार्यकर्ता सचिन घायवळ आहे. त्यानंतर रोहित पवारांचे देखील फोटोज पाहायला मिळत आहेत. रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार, त्यांची आई, त्यांच्यासोबत देखील सचिन घायवळ, निलेश घायवळ पाहायला मिळतोय. बघा, याच्यामध्ये मी पहिल्या दिवशी होतो की आम्ही सगळ्या राजकीय लोकांनी शहाणपणा घेतला पाहिजे. माझ्या सहित की आपण आपल्याजवळ कोणाला आपण मदत करतो, कोण आपल्याजवळ, तर आम्ही रस्त्याने जाताना अनेक फोटो काढतो, तो विषय वेगळा. पण तुम्ही राजकीय गुन्हेगारीमध्ये तुम्ही किती मदत केली, कोणी केली, ह्याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. मग रोहित दादा असतील, त्यांची ते शिंदे असतील किंवा चंद्रकांत दादा असतील, समीर पाटील, ह्यांचं पोलिसांना माहीत, त्यांनी एकदा जाहीर करावं की यांचं कुठपर्यंत आहे. आणि समाजाला कळण, जनतेला कळण. आता कोण म्हटलं मला रस्त्याने फोटो काढतात तर कळतं, रस्त्याने आमचेही फोटो काढतात. मग त्याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांना मदत करतो. आता तुम्हाला माहिती आहे आम्ही रस्त्याने उतरतो, लाईन लागते फोटो, पण त्याचा अर्थ असा नसतो. पण एक्झॅक्ट आम्ही हे म्हणतो की हे कुठल्या पद्धतीने पोलिसांना अप्रोच होतात, प्रशासकांना अप्रोच होतात आणि ह्याच्यामध्ये त्यांची गुन्हेगारी कशी वाढवतात हे शोधतात. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाहतोय, त्यामुळे आता पुणेकर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण का आता पुणेकरांना जागं करणं हेच महत्त्वाचं काम आहे आणि त्यासाठी रवींद्र धंगेकर आपल्याला काम करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. तर धंगेकरांनी त्यानंतर थेट भाजपाच्या नेत्यांवरच आरोप करायला सुरुवात केली. थेट चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केलाय, तो पाहूयात. कोथरूडमध्ये चाललेली गुन्हेगारी आणि त्यांच्या आजूबाजूला असणारी लोक, ही लोक तुम्ही बाजूला करा. जनता तुम्हाला मनापासून धन्यवाद देईल. कारण आपण जर आपल्याच नेत्यांना आरसा नाही दाखवला तर तो गंभीर परिणाम भविष्यात त्या पक्षावर, त्या शहरावर, त्या असणाऱ्या नागरिकांना होतो. तर त्यासाठीच आम्ही त्यांना विनंती करतो. तर रवींद्र धंगेकरांनी थेट चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले. या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये वाद निर्माण होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आणि त्यावर भाजपाकडून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. धंगेकरांनी आत्मपरीक्षण करावं असं थेट भाजपानं म्हटलंय. रवींद्र धंगेकर यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करावं. ते किती पक्ष फिरून कुठे कुठे गेलेत हे रवींद्र धंगेकर यांनी बघावं. गुंडगिरीची भाषा किंवा गुंडगिरी सहन करणारा भारतीय जनता पार्टी नाही. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जरी गुंडगिरीत आढळला तरी त्याला अटक करण्याची हिंमत भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे आणि देवाभाऊमध्ये आहे. त्यामुळं इतरांनी गुंडगिरीबद्दल बोलू नये. नाशिकमध्ये काय झालं ते आपण बघितलं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे पुण्यामध्ये पोहोचले. त्यांनी धंगेकरांची भेट घेतली. भेट घेऊन त्यांना समज देतील अशी चर्चा सुरू झाली. एकनाथ शिंदे पुण्यामध्ये पोहोचल्यावर त्यांनी धंगेकरांना काय समज दिली आणि त्यावर धंगेकरांचं काय स्पष्टीकरण समोर आलंय ते पाहूयात.
दंगेकरांचं माझं बोलणं झालेलं आहे. दंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको. त्यांनी जे सांगितलं की पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये, पुण्यामध्ये मुली बाळी नागरिक निर्भयपणे त्यांना फिरता आलं पाहिजे, कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे. आणि म्हणून मी एवढं सांगतो की गुन्हेगाराला क्षमा नाही. गुन्हेगार कोणी असू द्या, त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. काय हरकत नाही, मी लढायला तयार आहे, जेलला जायला तयार आहे, सगळ्या गोष्टीत. पण मी पुणेकर आहे आणि माझा आवाज कोणी जगातला माणूस बंद करू शकत नाही. मी सत्य बोलतो. माझं सत्य असेल तर कोणी चौकात कुठेही मला बोलवतं, माझं सत्य मी बोलेन. आणि माझी चूक असेल तर मी मागे घेईन, मी त्यांचं माफी मागून येईन. तर या भेटीनंतर आणि शिंदेंनी धंगेकरांना समज दिल्यानंतर त्यावर मवियाकडून प्रतिक्रिया समोर आलेली आहे, ती पाहूयात. एकतर राज्याचे मुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर दंगेकरांच्या बाबतीत काय म्हणतात की तू शांत बस, तू शांत बसत नसेल तर तुझ्या बॉसशी बोलतो. आणि दादा काय म्हणतात की दंगेकर विसरून गेलेत की ते कुठेतरी काँग्रेसमध्ये नाहीत आणि शिंदे गटामध्ये आहेत. तर दोन नेते दंगेकरांच्या बाबतीत काय करण्याचा प्रयत्न करतात की दंगेकरांवर प्रेशर आणून जो माणूस लोकांच्या वतीने गुंडागर्दीच्या विरोधात बोलत आहे त्याचा आवाज हा सत्तेचा वापर करून बंद करण्याचा प्रयत्न तिथं चालू आहे. तर रवींद्र धंगेकर यांनी आज पुन्हा समीर पाटलांवरून चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केलाय. पुण्याच्या गुन्हेगारीला जबाबदार कोण असा सवाल पुन्हा उपस्थित केलेला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत. काय गंभीर आरोप आहेत ते पाहूयात. त्यानंतर तो म्हणला की मी रवी धंगेकरला बोका लावा. हे कोण म्हणतोय? की हा समीर पाटील म्हणतोय. आणि मी परत माहिती घेतली तर ह्याच्यावरच मोका झालेला आहे. जर मोका ज्याला झालाय तो लोकप्रतिनिधीवर मोका टाकतो. मग मी अजून माहिती घेतली तर माझ्या लक्षात आलं की तो चंद्रकांत दादांच्या आजूबाजूला नेहमी असतो, कार्यक्रमाला असतो. मी शिंदे साहेबांना एकच सांगितलं, साहेब पुण्यातली गुन्हेगारी जर थांबणार नसेल आणि मी एक कार्यकर्ता म्हणून, एक शिवसैनिक म्हणून जर बोलणार नसेल तर त्याचं मोठं पाप मला बसणार आहे. कारण शेवटी पुणेकरांबरोबर मी गेली 30-35 वर्ष काम करतोय. 5 वेळा नगरसेवक, आमदार, लोकसभा, हा सगळा कुटुंब म्हणून मी काम केले. त्यामुळे मी जर नाही बोललो तर मला हे पुणेकर माफ करणार नाहीत. दरम्यान धंगेकर यांच्या आरोपांमुळे समीर पाटील यांनी मानहानीचा दावा ठोकला असून तशी नोटीस धंगेकर यांना पाठवलेली आहे. समीर पाटील काय म्हणाले ते पाहूयात. कारण मी एक व्यावसायिक आहे आणि त्यांच्या या कर्मचारी किंवा मी दुसरीकडे कामाला आहे ही माहिती चुकीच्या पद्धतीनं देऊन त्यांनी माझी बेइज्जती केलेली आहे. दुसरा पार्ट जो आहे त्यांनी मला सांगितलेलं आहे की माझ्यावर आरोप केलेले आहेत की मी मकोकामधला आत्ता गुन्हेगार आहे, आरोपी आहे. ते त्यांनी सिद्ध करावं, कोर्टमध्ये सिद्ध करावं, जर असं त्यांना आता हे करायचं नसेल तर. तर आपल्यासोबत स्वतः शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरजी जोडलेले आहेत. धंगेकरजी, पुण्यामध्ये गुन्हेगारी किती आहे हे जगासमोर आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता मानहानीचा दावा तुमच्या विरोधामध्ये ठोकलेला आहे, पाटलांनी हा दावा ठोकलेला आहे. तरी तुम्ही या पुढे सुद्धा पुण्यातील गुन्हेगारीवर बोलत राहणार की शांत राहणार? नमस्कार. नमस्कार, बोला. आवाज येतोय माझा? हा, येतोय, बोला. हा, नमस्कार. मी निलेश घायवळ ज्या पद्धतीनं पुणे शहरामध्ये गुन्हेगारी करतो ते का आज करत नाही, गेली कित्येक वर्ष करतो. आणि निलेश घायवळ सारख्या 70 टोळ्या पुणे शहरामध्ये कार्यरत आहेत. सर्वसामान्य लोकांच्या गळे कापण्याचे उद्योग हे करतायत. रोज पुणे शहरामध्ये रस्त्यावर जाणारा पदचारी सुद्धा मार खातो. काल आपण बघितलं असेल तर रक्तबंबाळ उसळत्या चौपाटीवर एका युवकांना मारलं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जर धंगेकर जर बोलले नाही आणि पुण्यामध्ये जर दादागिरी वाढली तर बोललं नाही तर त्याचं पाप, मोठं पाप मला बसणार. कारण शेवटी 30-35 वर्षाच्या माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मी सातत्यानं पुणे शहरामध्ये जी भूमिका मांडतो ती भूमिका समाजाच्या हिताची भूमिका असते, समाजाच्या
संबंधातले असते आणि ही भूमिका मी मांडत राहणार, ह्यात काय लपून राहिलेलं नाही. आपण बघितलं असेल तर पोर्शे कारमध्ये मी आंदोलन केलं. आज तिथले नागरिक मला धन्यवाद देतात. तिथली वाहतूक कमी झाली, नियोजन झालं आणि पब बऱ्यापैकी घराघरात पब चालू झालेले बंद झाले. तिथल्या आई वडील मुलांचे आई वडील मला आशीर्वाद देतात. हा विषय वेगळा राहिला. ललित पाटील प्रकरण असेल, ससूनमधला घोटाळा असेल, हे सगळं सातत्यानं मी बोलतोय. हे मला ह्यातला कुठलाही वैयक्तिक माझ्या कुटुंबाला त्रास नाही, पण तुम्ही लोकप्रतिनिधी या नात्यानं मी सातत्यानं बोललो तर काही लोकांच्या नाकाला मिरची लागते. मी फक्त निलेश घायवळ प्रकरणामध्ये पासपोर्ट सारख्या शासकीय कागदपत्रामध्ये ज्या पद्धतीनं पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून चुकीच्या पद्धतीने पासपोर्ट मिळून जो पलायन करतो त्या माणसाविरुद्ध बोललो तर ह्या लोकांना वाईट का वाटतंय. आणि हे वाईट वाटत असताना तुम्ही समीर पाटील सारखी लोक मला मानहानीचा दावा करतात. आश्चर्यकारक बाब आहे. एवढं जर तो बोलत असेल, मला आश्चर्य वाटलं की हा माणूस माझ्यावर मोका घालणे, कोटी कोटी रुपयाचे भरपाई मागणं, म्हणजे हा माणूस आहे तरी कोण. आणि सुरुवातीला मी जे बोललो की गुन्हेगारी जी वाढली कोथरूडमध्ये, ह्याला जबाबदार कोण. आता मग परत तुम्ही म्हणता तुम्ही चंद्रकांत दादांवर का बोलता, तर तिथले लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत, त्यांनाच आपण विचारणार ना. आणि हे करत असताना मला अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, काही नगरसेवक असतील, त्यांनी सांगितलं की समीर पाटील नावाचा व्यक्ती तिथं हे सगळं गँगवॉर चालवतो आणि दादाच्या आजूबाजूला पीए म्हणून काम करतो. जी, आता समीर पाटील कोण हा मी कधी पाहिला नव्हता. बरं. पण समीर पाटील म्हटल्यानंतर दादांच्या ऑफिसला समीर पाटील कोण आहे हे विचारल्यानंतर हा समीर पाटील शिपाई नाही. मग तो ह्यांनी म्हणलं की दुसऱ्या दिवशी प्रेस घेतली, अरे मी समीर पाटील आहे, मी काही शिपाई नाही. पण मी ह्या समीर पाटीलला विचारलं होतं की दादांच्या इथं जर समीर पाटील शिपाई असेल तर त्याची मी बोललो होतो. आता हा एवढा 100 कोटीचा मालक आणि या सगळ्या गोष्टीचा बघितल्यानंतर मी ह्याला कशाला बघायला जाईल. जे मात्र दंगेकरजी, तुम्ही जे सामाजिक विषयांवर बोलताय, समस्यांवर बोलताय, त्याबद्दल तुमचं कौतुक आहेच. मात्र आता या प्रकरणी तुमच्यावर आता काही राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय? कारण शिंदेंनी पण तुमची भेट घेतली, तुमच्या नेत्यांनी, त्यांनी सांगितलं की महायुतीमध्ये वाद नको, असं वागा, काही बोलू नका. बघा, मी परत एकदा सांगतो की मी पुण्याच्या गुन्हेगारीवर जर बोलत असेल आणि भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता जर मला येऊन सांगितलं त्यांनी की दंगेकर तुम्ही चुकता, या गुन्हेगारीवर तुम्ही बोलू नका, मी आजपासून बोलणार नाही. फक्त त्यांनी येऊन सांगा, भाजपच्या कार्यकर्त्यांनी किंवा पुण्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या मतदारांनी येऊन सांगायचे की दंगेकर तुम्ही बोलता ही चूक आहे, मी आजपासून बोलायचं बंद आहे. जे आमच्या माता भगिनीचे कुंकू पुसले जातात, रोज रस्त्यावर येतात, खून होतात, मारामारी होतात, ह्याची जबाबदारी कोण घेणार. ह्याची जबाबदारी आम्ही जर विचारलं ह्या शहराचे मंत्री कोण आहेत, ह्या शहराचे लोकप्रतिनिधी कोण आहेत आणि ज्यांच्या आजूबाजूला गुंडांचा वावर आहे त्यांना विचारणार नाही तर आम्ही कोणाला विचारणार. पानटपरीवाल्याला जाऊन विचारणार आहे. जी, मात्र दंगेकरजी, पुण्यामध्ये जे टोळी युद्ध सुरू आहे, गुन्हेगारी सुरू आहे, याला राजकीय कनेक्शन आहे का? कारण तुम्ही राजकीय नेत्यांवर सुद्धा आरोप करतायत आणि ही गुन्हेगारी संपावी यासाठी काय उपाययोजना काय आहे? ह्याच्यामध्ये मी परत एकदा सांगतो की जी ह्या गुंडांना जे राजमान्यता मिळते ते आजूबाजू मंत्र्यांच्या बाजूला फिरतात, त्यामुळे पोलिसांना त्रास देत नाहीत, पोलिसांना सन्मान देतात, ह्यांना लाल कार्पेट टाकतात. हे टाकू नये ह्याच्यासाठीच मी बोलतोय. आणि माझं मत आहे बघा, म्हणजे माझं मत नाही, मी आज 30-35 वर्षाच्या माझ्या सामाजिक जीवनामध्ये मी 1995चा काळ बघितलाय. कैलासवासी गोपीनाथ मुंडे ह्या राज्याचे गृहमंत्री होते आणि मुंबई सारखी गुन्हेगारी दाऊद इब्राहिमपासून तर खाली सगळ्यांचं कंबरट मोडण्याचं काम आपण बघितलंय ना. ज्यांचे कंबरट मोडले ना ते पळून गेले दाऊद मुंबई सोडून. म्हणजे एवढं मोठं जर मुंबईमध्ये जर एवढं अर्थकारण असताना गोपीनाथ मुंडे साहेबांनी जर एक कणा मोडला तर बाकीच्या आता पुण्यातल्या ह्या 70 ज्या गुंडांच्या टोळ्यात त्यांना संपायला 8 दिवस लागणार नाही. फक्त कमिशनरला त्यांनी फक्त 1 हँड दिलं पाहिजे आणि त्यांच्या आजूबाजूला असणारे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यामुळे यांना राजप्रतिष्ठा आली आणि राजप्रतिष्ठा ज्यांच्यामुळे आली त्यामुळे तो समीर पाटील माझ्यासमोर आला. त्यांनी मला 50 कोटीचा दंड मारलाय, इंग्रजीमध्ये नोटीस दिले. आता ते नोटीस मी घेऊन जाणार आहे. पण मला आता एवढे जर गुन्हेगार जर आजूबाजूला असतील दादांच्या तर मला सल्ला त्यांचाच घ्यावा लागेल की तुम्ही एवढे तयारीतले गुन्हेगार, तयारीतले वकील हे कुठनं आणले आणि कसे आणला दिले,
ह्याचाही मला त्यांना विचारणार आहे. मी तुमच्या माध्यमातून सांगतो की या नोटिसाला आता मी घाबरलेलो आहे. मला 50 कोटी रुपये कुठून आणायचे हे चिंतेत आहे मी. आणि जर ह्यांच्या हातातच सत्ता असेल आणि हेच काही करू शकतात तर मला असं परत वाटतं की मला न्यायालयात बी माझ्यावर ताशेरे ओढले जातील. आणि सगळं हायजॅक करणारे हे गुन्हेगार आहेत. बरं, हे कायदा बी विकत घेऊ शकतात अशी मला आता भीती वाटायला लागली. ठीक आहे. रवींद्र धंगेकरजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर राजकारण बाजूला ठेवून पुण्यातील गुन्हेगारी कायमची संपावी हीच अपेक्षा आहे. जय विशेषच्या या भागामध्ये वेळ झाली तेच थांबायची. बघत राहा जय महाराष्ट्र.